आज आपण ढाबा स्टाईल पालक पनीर बनवणार आहोत। ही भाजी बनवायला एकदम सोपी आहे आणि भाजी हिरवीगार राहण्यासाठी आपण काही टिप्स बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, लक्ष्मी रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। इथे मी पालकाची मोठी जोडी घेतली आहे। पालक निवडून स्वच्छ धुवून घ्यायची। कढईमध्ये 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं। पाणी गरम झालं की पालक गरम पाण्यात टाकायची आणि झाकण ठेवून वाफवून घ्यायची। भाजी जास्त शिजवून घ्यायची नाही। अशा प्रकारे भाजी वाफवून घ्यायची। थंड पाण्यात भाजी टाकायची। त्याने काय होतं, भाजी एकदम हिरवीगार राहते आणि तिचा कलर बदलत नाही। भाजी थंडी झाली की मिक्सरच्या जारमध्ये भाजी आणि थोडी कोथिंबीर घालून याची पेस्ट करून घ्यायची। आता भाजीचा मसाला तयार करू। त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे, 1 टोमॅटो, 4 हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, 2 आल्याचे तुकडे आणि याची छान अशी पेस्ट करून घ्यायची। अशा प्रकारे कढईमध्ये 3 चमचे तेल टाकायचं। पनीर तळून घ्यायचं। पनीर जास्त तळायचं नाही, हलकसं फ्राय करून घ्यायचं। हॉटेलमध्ये पनीर शक्यतो तळून घेत नाही, पण आम्हाला पनीर तळलेलं आवडतं। तुम्हाला हवं तर तुम्ही पनीर न तळता भाजीमध्ये टाकू शकता। अशा प्रकारे पनीर तळून घ्यायचं। एका ताटामध्ये काढून घ्यायचं। आता त्याच कढईमध्ये भाजीला फोडणी घालायची। वाटण तयार करून घेतलेले ते घालायचं। छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। सर्व मसाला एका साईडला करून घ्यायचा। त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं, 1 चमचा बेसन पीठ टाकायचं। त्याने काय होतं, भाजीला दाटसरपणा येतो। बेसन तेलामध्ये छान भाजून घ्यायचं। मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। 1 चमचा लाल तिखट टाकायचं। आपण वाटणामध्ये हिरवी मिरची घातली आहे म्हणून तिखट जरा बेतानेच टाकायचं। अर्धा चमचा गरम मसाला आणि परतून घ्यायचं। थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे मसाला खाली लागणार नाही। आता पालक प्युरी टाकायची। मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। पालक शिजवलेले पाणी थोडा वेळ थंड करून घेतले आणि तेच पाणी टाकायचं। थंड पाणी टाकल्याने भाजीचा कलर बदलत नाही। चवीनुसार मीठ टाकायचं। आता पनीर टाकायचं। भाजीला तडका देण्यासाठी वाटीमध्ये 2 चमचे तेल घेतले। लसूण बारीक कट करून टाकायचा। असा सोनेरी कलर येईपर्यंत लसूण तळून घ्यायचा। अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची। ही मिरची पावडर तिखट नाही आणि भाजीला तडका द्यायचा। अशा प्रकारे भाजी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।